कसं काय मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण ते जाणून घेऊया. अर्जुन आणि सायली हे आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे काम करू लागतात. सायली ही प्रियाजवळ येते आणि विचारते, काय झालं प्रिया, तू येथे का थांबली आहेस? प्रिया सांगते, मी अश्विनची वाट पाहते. तेव्हा सायली तिला म्हणते, तू आमच्यासारखं काहीतरी रोमॅन्टिक कर ना. आज मी आणि अर्जुन आम्ही दोघे एकाच ताटात जेवणार आहोत. हे ऐकून प्रियाचा खूप जळफळाट होतो. सायली तिच्याजवळ लोणच्याची बरणी नेते आणि प्रियाला इथून हाकलून लावायचं त्यामुळे जाणून बुजून या लोणच्याच्या बरणीतील तेल तिच्या ड्रेसवर सांडते. त्यामुळे प्रियाला जबर धक्काच बसतो. प्रिया खूप चिडते आणि म्हणते, सायली तुला काही अक्कल आहे का? हा माझा डिझायनर ड्रेस आहे, सगळा खराब केला. आता या ड्रेसवरचा डाग कसा जाईल? सायली म्हणते, जाईल ना, मस्तपैकी मीठ आणि लिंबू लाव, जाईल निघून. प्रिया विचारते, तुला कसं माहीत? तर सायली सांगते, मी गृहिणी आहे, माझ्याकडे असे अनेक उपाय आहेत. तू जा रूममध्ये आणि लवकर कर, नाहीतर डाग नाही निघणार. प्रिया ही रूममध्ये जाते. तेवढ्यात अर्जुन हा त्याच्या रूमला कुलूप लावून घेतो आणि लगेचच तोही खाली येतो. अर्जुन आणि सायली हे घराबाहेर पडतात. तेव्हा अर्जुन सायलीचं खूप कौतुक करतो की तुम्ही खूप भारी आयडिया केली आणि त्या प्रियाला रूममध्ये पाठवलं. पण आपण दोघं ते जेवण करणार होतं ना, त्याचं काय? तर सायली म्हणते, तुमचं लक्ष नको तेथे असतं. आता जे महत्त्वाचं काम आहे ना ते आधी करूया. त्या दुकानातून आपल्याला पुरावे गोळा करायचे आहेत ते आधी करूया. अर्जुन हसू लागतो. इकडे प्रिया ही ड्रेस चेंज करून येते आणि विचार करते, या अश्विनसाठी कोण उपाशी राहील? कधी येईल हा? मला तर खूप भूक लागली आहे. असा विचार करून ती तोंडात एक लाडू टाकते. पण ऐनवेळी त्याच वेळेस तेथे अश्विन येतो. अश्विनला पाहून प्रियाला काय करावं ते समजतच नाही. तिचा हा लाडू गिळताही येत नाही आणि बाहेर काढताही येत नाही. अश्विन विचारतो, काय झालं तन्वी, तू असं तोंड फुगून का बसली आहे? तेव्हा प्रियाला काय करावं ते कळतच नाही. ती इशारा करते की माझ्या गळ्यात काहीतरी अडकलंय. त्यामुळे अश्विन तिच्या पाठीत जोरात बुक्की मारतो. परंतु प्रियाला ते थुकताही येत नाही आणि गिळताही येत नाही. ती अश्विनला मोबाईलवर टाईप करून देते की तू उशिरा आलायस ना, त्यामुळे मी तुझ्यावर खूप चिडली आहे. तेव्हा अश्विन तिला समजावून सांगतो, माझा डॉक्टरचा जॉब आहे ना, मला असं वेळेवर नाही येता येत. पण तू काळजी करू नको, मी आत्ता चेंज करून येतो, मग आपण एकत्र खाऊया. अश्विन हा रूममध्ये जाते. तेव्हा प्रिया ही कसं बसं हे गिळते आणि विचार करते, आज तर मी पकडलेच गेले होते, थोडक्यात वाचले. इकडे अर्जुन आणि सायली त्या बुटीक बाहेर येतात. आता बुटीकमध्ये जायचं कसं? बुटीकला कुलूप असेल, कुलूप तोडलं तर आपल्यावर केस होऊ शकते, पोलीस येऊ शकतात, असं अर्जुन म्हणतो. तर सायली म्हणते, बुटीकच्या मागच्या बाजूला एक खिडकी आहे, ती उघडी असेल तर आतमध्ये जाता येईल. ही कल्पना अर्जुनला आवडते. दोघे या मागच्या खिडकीने बुटीकमध्ये येतात आणि रजिस्टर चेक करू लागतात की त्यामध्ये साक्षीचं नाव आहे की नाही. थोड्या वेळानंतर प्रिया आणि अश्विन हे दोघे एकत्र जेवण करत असतात. दोघे हसून खेळून जेवत असतात. अश्विन तन्वीला म्हणतो की आज तू माझ्यासाठी जेवायला थांबली, मला खूप भारी वाटलं. तू किती माझ्या गोष्टींची काळजी घेते, असं का करतेस? प्रिया त्याला म्हणते, कारण मी तुझ्यावर प्रेम करते ना. तेवढ्यात कल्पनाही तेथे येते. आपल्या मुलाला आणि सुनेला इतका आनंदात पाहून तिलाही खूप भारी वाटतं की आपल्या अश्विनची जी निवड आहे ती अगदी योग्य आहे. ती या दोघांना म्हणते की तुम्ही जेवण करा, मी जाते झोपायला. त्यानंतर कल्पना जाते तर अश्विन म्हणतो, मी तुला हे सगळं आवरायला मदत करतो. परंतु प्रिया ही त्याला रूममध्ये जायला सांगते आणि अश्विन रूममध्ये गेल्यावर विचार करते, ही रोजची काय कटकट आहे. परंतु जोपर्यंत तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात येत नाही, मला हे सगळं करावंच लागणार आहे. इकडे अर्जुन आणि सायली या दोघांना या रजिस्टरमध्ये साक्षीचं नाव सापडतं. दोघेही खुश होतात. परंतु तेवढ्यात त्यांना कुणबून लागते की कोणीतरी दुकानाचा दरवाजा उघडतंय. ही ती मालकीण असते आणि ती काही कामासाठी आलेली असते. अर्जुन आणि सायली हे दोघेही लपून बसतात. या मालकिनीला दिसतं की दुकानाची मागची खिडकी उघडीच आहे. आपल्या इथे काम करणाऱ्या मुली काही कामाच्या नाहीत, असा विचार करून ती खिडकी बंद करते आणि दुकान बंद करून तेथून निघून जाते. अर्जुन आणि सायली हे दोघे पुन्हा एकदा रजिस्टर उघडतात. त्यामध्ये साक्षीचं नाव असतं. साक्षीने कधी कधी शॉपिंग केली आहे ही सगळी माहिती असते. दोघेही त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढतात आणि या दुकानाच्या बाहेर सुखरूप पडतात आणि घराकडे यायला निघतात. तर इकडे प्रिया ही विचार करते की अर्जुन आणि सायली नक्कीच त्या केसबद्दल आता काही बोलत असतील. आपण त्यांच्या रूम बाहेर जाऊन पाहायला पाहिजे, गुपचूप ऐकायला पाहिजे. ती यांच्या रूम बाहेर येते तर रूमला कुलूप लावलेलं असतं. तेव्हा प्रियाला समजतं की नक्कीच सायलीचा हा प्लॅन होता.
दोघांना बाहेर जायचं होतं, त्यामुळे त्यांनी माझा ड्रेस खराब केला. आता मी त्यांना सोडणार नाही असा विचार प्रिया करते. इकडे अर्जुन आणि सायली खूप खुश असतात. त्यांच्या हाती एक मोठा पुरावा लागलेला असतो. आता साक्षीला शिक्षा देता येईल. प्रियाचा खरा चेहरा, तिने खोटी साक्ष दिली आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करता येईल असं या दोघांना वाटतं आणि दोघेही घरी यायला निघतात. प्रिया ही हॉलमध्ये येते आणि कल्पना, पूर्णा आजी, अश्विन यांचे कान भरू लागते की तुमचे लाडके सून आणि मुलगा हे इतक्या रात्री बाहेर फिरायला गेले आहेत. त्यांनी रूमला सुद्धा कुलूप लावले. हे ऐकून या तिघांना मोठा धक्काच बसतो. तेवढ्यात अर्जुन आणि सायली घरी येतात. त्यांना पाहून पूर्णा आजी म्हणते, या आश्रमात तुमचं स्वागत आहे. कधीही या, कधीही जा. ही तुमच्यासाठी धर्मशाळाच आहे ना. अर्जुन चिडून म्हणतो, तुम्हाला काय करायचंय? तसं तर आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे नाही आहेत. मग आम्ही कधी येतो, कधी जातो याचा विचार तुम्ही का करताय? आणि आम्ही आमच्या रूमला कुलूप लावलं कारण या घरात अशी एक व्यक्ती आली आहे जी आमच्या रूममध्ये घुसू शकते, आमच्या रूममधून काही चोरी करू शकते. त्यामुळे आम्ही असं करतोय. प्रियाला खूप राग येतो. ती अश्विनला बोलावून आणते आणि सांगते की अर्जुन माझ्याबद्दल असं बोलला. अश्विन चिडून म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला असं बोलण्याची? अर्जुन म्हणतो, कारण तिचा भूतकाळ तसा आहे. आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल तिने आमच्या रूममध्ये जाऊनच शोधली होती आणि हे सगळ्यांना माहिती आहे. यावरून अर्जुन आणि अश्विन या दोघांमध्येही भांडण सुरू होतं. तेव्हा सायली त्यांना शांत करते आणि म्हणते, थँक्यू प्रिया, आज तुझ्यामुळे आम्हाला कळलं की या घरातील लोकांचं आमच्यावर किती प्रेम आहे. आम्ही रात्री घरात नाही आहोत, त्यामुळे त्यांना आमची किती काळजी वाटली आणि ते आमची वाट पाहत होते. पूर्णा आजी चिडून म्हणते, तुला काय गैरसमजात राहायचे ते राहा, पण यानंतर घरात असे कोणतेही तमाशे नकोय. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली किचनमध्ये काम करत असेल तेव्हा प्रिया तुझी वेळ नाही आहे असं म्हणून तिला किचनमधून जायला सांगणार. तर अर्जुन आणि सायली लवकरात लवकर प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचं ठरवणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कसं काय मंडळी,